सन्माननीय बी आर पाटील साहेब आणि ज्यांनी मला आमंत्रित केलं ते पांडुरंग गुरुजी, देशमुख सर, तर म्हणजे तुम्ही सगळे खूप दिग्गज मंडळी आहात. सावंत साहेब आहेत आणि सगळ्यांचा अनुभव वेगळ्या क्षेत्रातला पोद्दार साहेब, सगळ्यांचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे. माझे 1-2 विद्यार्थी पण इथे उपस्थित आहेत, त्यांनी मला खूप सहन केले. 2-3 म्हणाला पाहिजे. धनाजी ठीक आहे. पहिल्यांदा मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, बोलवलं याबद्दल मी खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मी 1-2 पार्टमध्ये थोडंसं बोलणार आहे, कारण आप्पा पण या विषयावरती म्हणजे पुस्तकावरती थोडंसं मांडणार आहे. पहिल्यांदा हे लक्षात घेऊया की हे पुस्तक लिहिण्याची कल्पना कशी सुचली. त्याच्या अगोदर मी लिहायला कसं सुरुवात केली, ज्याने माझं तर खूप कौतुक केलं, तेवढा मोठा मी निश्चित नाही, पण पहिल्यांदा मी वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये लिहितो. मी प्रामाणिकपणे सांगतो, ते समोर आहेत म्हणून नाही. मी पार्लेकर सर आणि आमचे भाट सर आहेत मराठी, त्यांना मी म्हटलं मला लिहायचं आहे आणि कसं लिहू, तर ते म्हणले पहिल्यांदा तुम्ही सर लिहा वाचकाच्या पत्रव्यवहारात. म्हणून मी 8-10 वाचकाच्या पत्रव्यवहारामध्ये लिहिलं. त्यानंतर मला त्या वाचकाच्या पत्रव्यवहार लिहिल्यामुळे मला त्या वर्तमानपत्रानं सांगितले की तुम्ही काही आणखी याच्यामध्ये आर्टिकल लिहा. म्हणून मग संधी, अशी जी काही प्रेरणा, अशी काही शब्द आहेत याची मी काही आर्टिकल्स लिहायला लागलो. मग त्यानिमित्तानं जरा मटेरियल गोळा व्हायला लागलं. मग हळूहळू आता ज्याला मला विद्यापीठात संधी मिळाल्यानंतर मला एक गुरु भेटले की ज्यांच्या 3 PhD आहेत, जवळजवळ 23 डिग्री आहेत. असे मला खूप सन्मान आहे की माझं भाग्य आहे की त्यामुळे माझं एक आयुष्य चेंज झालं. डॉक्टर एम गुरु सर, त्यांचंच नाव यायला सुरुवातीला मी या पुस्तकामध्ये घातलं. आपण लिहिले सगळं, पण सरांची आणि मी कुठलंही त्यानंतर 36-37 पुस्तक झाले. नाव सरांचं अगोदर माझं लिहिलं. मी कधी त्यांना आज तागायत विसरलो नाही. त्याप्रमाणे रिटायर झाले आणि आपण कधी जर संधी दिली तर त्यांनाही बोलवू. आप्पांनी बऱ्याच वेळेला त्यांना ऐकले. खूप त्यांच्याकडे बघितल्यानंतर मोटिवेशन, जवळजवळ साहेब 3000 इंडस्ट्रियल ट्रेनिंग घेतली आणि जवळजवळ 1100 उद्योजकांना त्यांनी उभा केले. असं मोठं व्यक्तिमत्व आहे. आमचं भाग्य आहे, त्यामुळं आम्ही इथंपर्यंत पोहोचू शकलो. जे काय आहे मी त्यांच्यामुळं आहे, तेवढं मी प्रांजळपणे या ठिकाणी मान्य करतो. तर हे पुस्तक लिहिण्याची कल्पना जी आहे ती कसं आहे की मॅनेजमेंट हा सर खूप वृक्ष विषय आहे आणि आपला परिसर सगळा आहे. मी त्या दिवशी थोडंसं 5-10 मिनिटाचं मनोगत व्यक्त करताना सांगितलं होतं की सांगली, सातारा, कोल्हापूर आमच्या विद्यार्थ्यांनी मी नेहमी सांगतो की हा खूप सदन आणि जसं यांनी जे काही सांगितलं त्यांच्या ह्याच्या सगळ्या भाषेमध्ये, कारण मी तेवढा काही साहित्यिक किंवा हे त्या अंगातला नाही आहे, म्हणजे मी थोडासा अकॅडमिक जास्त आहे. तर हा खूप सदन आहे आणि सर्व दृष्टीनं सदन आहे. म्हणजे भौगोलिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या किंवा स्वातंत्र्याच्या ऐतिहासिकदृष्ट्या या सगळ्या दृष्टीनं सदन आहे. म्हणजे कशाचीही कमतरता नाही. अगदी सूर्यप्रकाशापासून कोणत्याही साधन संपत्तीची सगळी उपलब्धता. पण आमचे जे काही पालक मंडळी आहे किंवा शैक्षणिक व्यवस्था ज्यावेळेला आम्ही विचारात घेतो त्यावेळेला आम्ही फक्त एक पहिला आमचा मुलगा डॉक्टर होईल का आणि दुसरा आमचा मुलगा इंजिनियर होईल का, आम्ही तिसऱ्या गोष्टीचा विचारच करत नाही. म्हणजे हा माझा आरोप आहे. म्हणजे ह्याच्याबद्दल मी कुठेही चर्चा करायला किंवा याच्यावरती वादविवाद करायला कुठेही तयार. पण जाणीवपूर्वक कोणीही एक बाबा आपला मॅनेजर करूया असं ध्येय ठेवून आज कोण पुढे जात नाही. आता थोडीशी परिस्थिती बदलत चालली, आता थोडंसं हे चाललंय. साहेब मी गेली चार्ज स्वीकारल्यापासून या ठिकाणी कंपनी सेक्रेटरी म्हणजे 2030 3 लाख कंपनी सेक्रेटरी पाहिजे ही रिक्वायरमेंट आहे आणि ही अधिकृत रिक्वायरमेंट आहे. ती 2019ला मी चार्ज घेतल्यानंतर ठरवलं की हे सेंटर सुरू करायचं आणि मी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्या ICSI म्हणून जी संस्था आहे त्याची मान्यता मिळाली. त्याच्यासाठी संस्थेचं सहकार्य मिळालं, मार्गदर्शन मिळालं. खूप त्यांनी मला फ्रीडम दिलं की तुम्ही घ्या सुरू करा. पण आज ताग आहे, दरवर्षी मी फक्त ते अवेअरनेसचाच प्रोग्राम घेतो. तुमच्याकडे पण मी येतो. यावर्षी मी तुमच्याकडे पण माणसं पाठवली होती, समर्थमध्ये माणसं पाठवली होती की कंपनी सेक्रेटरी
की ह्या CA माहिती आहे सगळ्यांना, चार्टर्ड अकाउंट माहिती आहे, पण कंपनी सेक्रेटरी माहिती नाही. पण आज प्रत्येक कंपनीला, साहेबांना माहिती असेल, प्रत्येक कंपनीला कंपनी सेक्रेटरीकडे जायला. ज्या कंपनीचा 50 कोटी टर्नओव्हर आहे त्याला कंपनी सेक्रेटरी नेमावा लागतो. आम्ही एका बाजूला म्हणतो नोकरी नाही, पण एका बाजूला ही मोठी एवढी संधी आहे. पण त्या सेंटरला मला अजूनही ते विद्यार्थी मिळून चालू करायचं. संस्थेने मला सांगितले 5 विद्यार्थी मिळाले तरी तुम्ही सुरू करा सर, आपण फायदा तोटा नंतर होऊ. पण मला आज ताब्यात 5 विद्यार्थी मिळाले आणि ते सेंटर सुरू झालं. म्हणजे आता सरांनी सांगितलं आम्ही मुंबईवरून, म्हणजे पुण्यावरून पलूसला आम्ही आता व्याख्या येत आहे. पण आम्हाला विद्यार्थी गोळा करायला पहिलं बघायला, त्याच्यासाठी परत 10 मिनटं 15 मिनटं लेट कार्यक्रम सुरू करावा, ही परिस्थिती आहे. थोडंसं विषयांतर झालं, पण पहिल्यांदा ज्या वेळेला सगळ्या व्यवस्थापनाचा विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की हे सगळं आहे ते युरोपियन आणि इंग्रजीमध्ये आहे. हे आमच्याकडं मराठीत नाही आलं तर हे आपल्या समाजापर्यंत पोचणार नाही. म्हणून पहिला निर्णय घेतला की हे सगळं इंग्रजीमध्ये आहे ते आपण मराठीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करूया. मग ह्याच्यामध्ये जवळजवळ मी 21 व्यवस्थापन तज्ज्ञांचा जगातल्या विचार केला, त्यात भारतीय सुद्धा आहे. आणि त्यांनी काय सांगितलं जगाला हे आपण मांडूया असा एक विचार 2022 मध्ये आला. आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन हे त्यावेळेचे सन्माननीय कुलगुरू DT शिर्के सर, आता रिटायर झाले, त्यांच्या केबिनमध्ये त्यांच्या त्या एक्झिक्युटिव्ह जी काही चेंबर आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याचं प्रकाशन झालं. आणि त्यावेळेचे आमचे कॉमर्सचे हेड डॉक्टर VS पाटील त्यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे. यात पुस्तक लिहित असताना जरा थोडासा पॅटर्न वेगळा अवलंबला. समजा आमचा पहिला फेडरिक विन्स्लो टेलर आहे, त्याला आपण टेलर म्हणतो. त्याचं मांडणं करत असताना, त्याची मांडणी करत असताना त्यांच्याकडून आम्ही काय घ्यावं असं एका ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे, एक 5 मुद्द्यामध्ये की काय त्यांच्याकडे घ्यावं. त्यानंतर त्यांनी एक त्यांच्या जीवनातलं अतिशय महत्त्वाचं एखादं काहीतरी कोटेशन आम्ही म्हणतो, प्रचार म्हणतो, तसं ते कोटेशन आहे, जसं इंग्रजीमध्ये घातले आणि त्याचं ट्रान्सलेशन मराठी. आणि मग त्या लेखक जो काही व्यवस्थापन तज्ज्ञ आहे, व्यवस्थापन शास्त्रज्ञ आहे, तर त्या शास्त्रज्ञाचं काय योगदान आहे ते योगदान अतिशय थोडक्यात म्हणजे 5-1.5 पानामध्येच मांडलेलं आहे. ॲक्च्युली त्यांच्यावरती पुस्तकं आहेत वेगवेगळी, तर असे खूप आहेत. आता थोडंसं मी 4-2 याच्याबद्दल सांगेन. तुम्ही काही चर्चा करायचं असेल तर आपण करूया. तुम्ही या संदर्भात मला व्यवस्थापनाबद्दल काही जरी विचारलं तर माझ्या बुद्धीने त्याबद्दल सांगायचा निश्चित प्रयत्न करेन. हे FW टेलर आणि आपले महात्मा गांधी त्यांचं थोडंसं कुठेतरी कनेक्शन आहे. मी सांगण्याचं येतो आहे तर मग असं सांगितलं त्यांनी ऋग्वेद आणि इंडियन नॉलेज सिस्टीम याचा उल्लेख केला आणि ते शेवटी त्याचा भाग घेणार आहे, कारण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. का संबंध आहे तर महात्मा गांधींनी आपल्याला खूप अगोदर सांगितले, पण आज आपल्या भारतीयांना सवय काय आहे की कुठल्या तरी फॉरेनच्या माणसाने येऊन सांगितलं, परदेशाने येऊन सांगितलं, परदेशातली वस्तू असेल तर आमच्या वस्तूपेक्षा ती चांगली वाटते. परदेशातल्या एखाद्या व्यक्तीने येऊन कुणी काय सांगितलं तर आम्हाला सांगतं, पण आमच्याकडे बेसिकली ते आहे, मुळात आहे. महात्मा गांधी अनेक गोष्टी चला गावात खेळाकडे चला, बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मॅनेजमेंटमध्ये सुद्धा आम्ही आता अभ्यास घातलाय त्यांचा. शिवाजी महाराजांचा मॅनेजमेंट गुरु, महात्मा गांधी तर मॅनेजमेंट गुरु, अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅनेजमेंट गुरु. आता आम्ही अभ्यासक्रमात आलो. आता हे आम्हाला संधी मिळाली म्हणून त्याच्यामध्ये ते घालतात. त्याच्यामध्ये FW टेलर मी बघा त्यावेळेला आहे म्हणजे त्यांचा 1920च्या दरम्यानचा हा कालावधी आहे. त्या कालावधीमध्ये त्याने सांगितलं बघा, मानसिक क्रांती, मेंटल रिव्होल्युशन. आणि ही मेंटल रिव्होल्युशन कोणामध्ये आहे तर कारखानदारांच्या मध्ये आहे, कामगारांच्या मध्ये. आजही हा प्रश्न सुटलेला नाही. कामगाराला वाटतं मी जास्त काम करतोय, मालक मला कमी पगार देतो, आणि मालकाला वाटतंय की कामगार काम कमी करतोय आणि पगार जास्त. मग ह्याच्यावर त्यांनी सांगितले की मानसिक क्रांती, दोघांनी हा विचार करायला पाहिजे की दोघंही आपण एकमेकांच्यामुळे आहोत.
दोघेही एकमेकांच्या पासून वेगळं करू शकत नाही. त्याला त्यांनी मानसिक क्रांती म्हणलं. आता हे आम्हाला अगोदरच आमच्या सगळ्या लोकांनी सांगितले, पण FWD टेक्नॉलॉजी सांगितल्यानंतर आम्ही ते अभ्यासाला घातलं. म्हणजे युरोपियन आणि हे अमेरिकन जे आहे, म्हणजे इंग्लंड त्याच्यातच येतं युरोपियनमध्ये, त्यांनी सांगितलं की आम्हाला ते तत्वज्ञान वाटतं. आणि आमचं भारतीयांचं काय सांगायचं म्हटलं की आम्ही त्याला नाकं मरडतो. अशातला हा प्रकार आहे. म्हणजे महात्मा गांधींनी हे सांगितलं, पण हे ज्या वेळेला पहिल्यांदा सांगायला गेलं त्यावेळेला कारखानदारांनी या FWD टेलरला दगड मारली, त्याला पिटावून लावलं. तुम्ही आपलं काय सांगू नका, पण आमच्या विरोधात काही करू नका. म्हणजे महात्मा गांधीजींना सुद्धा आम्ही आज गांधी पद्धतीनं आंदोलन म्हणतो, पण त्यावेळेला ज्यावेळेला सत्याग्रह करत होते त्यावेळेला आम्ही कुठं त्यांना साथ दिली. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तर ही मानसिक क्रांती त्यांनी त्याच्यामध्ये मांडली. व हेनरी रॉबिन्सन टाउनी आहे त्याच्यामधला दुसरा, त्यानं पहिल्यांदा सांगितलं की बाबा कामाचे टाइम टेबल असायला पाहिजे. कारण त्यावेळेला काय परिस्थिती होती इंग्लंडमध्ये की दिवस उगवला की चालून, दिवस मावळला की बंद. पण इंग्लंडमध्ये 8 वाजता सुद्धा संधी प्रकाश असतो रात्री. मग किती तास काम करायचं, त्याला सुद्धा त्याने लोकांनी मोठा विरोध केला, मारहाण केली. तुम्ही मगाशी जे सांगितलं मारहाण केली, पण आज त्यांचीच तत्व आम्ही वापरतो, त्यांचीच तत्व आम्ही वापरतो. हेनरी गॅट नावाचा एक त्याच्यामधला व्यक्ती आहे, तो काय सांगतो, हे सगळं आपल्याकडे आहे म्हणून मी सांगतो की आहे, फक्त आम्ही त्यांनी सांगितलं की आम्हाला ते श्रेष्ठ वाटतं. मी हे वारंवार सांगतो तुम्हाला. त्याने काय सांगितलं की तुम्ही श्रीमंत होण्यासाठी दुसऱ्या कोणी गरीब व्हायची गरज नाही. जगामध्ये इतकी संपत्ती वाढत चालली आहे, तुम्ही दोघेही श्रीमंत होऊ शकता. हे आपल्या कुठे तुकाराम महाराज किंवा दासबोध याच्यात कुठं नाही आहे काही, आहेच ना. पण त्याने सांगितलं आम्हाला श्रेष्ठ वाटायला, आम्ही त्या अभ्यासाला घातले, त्यांचा आम्ही अभ्यास करतो. मी काय त्यांच्यावर टीका टिप्पणी करत नाही, पण त्यांना हे सगळं जाणवलं, त्यांनी त्याच्यामध्ये मांडलं आणि मग ते जगभर सगळं पसरलं, त्याला जगभर मान्यता मिळाली. हेनरी पेवाल सारखा एक व्यक्ती आहे, व्यवस्थापन तज्ञ आहे, त्यानं 14 तत्व मांडली. ती जगप्रसिद्ध तत्व आहे. ऍक्च्युली ती फ्रेंच भाषेमध्ये आहे. तो एका कंपनीमध्ये कामाला लागला साधा कामगार म्हणून, आणि त्याला सुपरवायझर केलं थोड्या दिवसानं. तोपर्यंत कंपनी दिवाळखोरीच्या अवस्थेमध्ये आली. मग याला सांगितलं की तुम्ही जरा कंपनी बघा. त्याने ते चॅलेंज स्वीकारलं आणि पुढच्या 20 वर्षामध्ये, केवळ 20 वर्षामध्ये त्यानं ती कंपनी जगातली सगळ्यात श्रेष्ठ कंपनी. आणि ती करत असताना त्याने ह्या 14 तत्वांचा उपयोग केला. त्यातलं 14वं तत्व फक्त मी तुम्हाला सांगतो. 14वं तत्व आहे एकेच बळ. स्पिरिटिक क्रॉप्स आमच्या ह्याच्यामध्ये त्याला एकेच बळ. आपल्या सगळ्या ह्याच्यात एकेच बळ. त्याने फ्रेंच मध्ये लिहिलं, त्याची परत इंग्रजीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन झालं, परत आम्ही त्याचं मराठीमध्ये लिहिलं. आज ही तत्व ही जगप्रसिद्ध आहे, जगमान्य. श्रम विभागणी विशेषीकरण. तो काय म्हणतो, लाकडावर काम करणारा माणूस वेगळा पाहिजे आणि लोखंडावरती काम करणारा वेगळा पाहिजे, कारण दोघांचं कौशल्य वेगळं असेल. आमच्याकडे पूर्वीपासून 12 पद्धती आहे आणि आमच्याकडची पूर्वीपासूनची किती मॅनेजमेंट आहे चांगली. कोणी काम कोणतं करायचं, कसं करायचं, सगळं ठरलेलं आहे. पण आज आम्ही त्याचा नव्याने विचार करणं खूप गरजेचं आहे. असे सगळे एक सगळ्यात माझा आवडता व्यवस्थापन तज्ञ शास्त्रज्ञ आहे, तो आहे पीटर. सगळ्यात आवडता आहे माझं, कारण त्याचं तत्वज्ञान त्याने 1950 मध्ये काही गोष्टी मांडल्या आहेत, त्या अजून 2025 मध्ये सुद्धा आम्हाला ते नवीन वाटतं, किंवा आम्ही अजून त्याचा वेगळ्या दृष्टीने विचार करू शकतो. त्यातली एक साधी कन्सेप्ट खूप द इफेक्टिव्ह एक्झिक्युटिव्ह नावाचा त्याने ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये त्याने सांगितलंय टाइम इज प्रेशियस, वेळ ही मौल्यवान. पण आम्ही काय म्हणतो, टाइम इज मनी, वेळ पैसा. पण तो म्हणतो मला हे मान्य नाही, हे मला मान्य नाही. 1 किलो सोनं दिलं तरी सुद्धा तुम्हाला 1 मिनिट जादा जगायला मिळत नाही. 1 किलो सोनं दिलं, नाहीतर दिरबाई अंबानी सुद्धा पण दिला असता आणि 1 मिनिट जादा जगत नाही.
मी एक उदाहरण बघितलं, शामराव कदम साहेब कर्नाळचे उपाध्यक्ष होते आणि ते सोरटुरांच्याकडे गेले होते. सोरटुरांच्या पुढच्या खुर्चीत बसले होते, तिथंच त्यांना अटॅकाला ते गेले. अजूनही मला ते त्यावेळी तुमचं जीवन संपणार असेल तर कोणी त्याला हे करत. आणि आपण सगळ्याकडे कुणालाही भेटायला गेलो तर किती वर्ष जागलाच विचारतो. बरोबर, वेळ ही मौल्यवान आहे. वेळ म्हणजे पैसा नव्हे, त्यानं सांगितलं. हे आमच्या कुठल्या ग्रंथात नाहीये का? मी सातत्यानं त्या गोष्टीचं कनेक्शन लावतो. पण त्यानं सांगितलं पीटर ड्रक्करने. साहेब मी एक आणखी एक आवर्जून सांगेन, म्हणजे आपण आपल्याकडे हे असतं पण आम्ही विचार करत नाही. तर काय म्हणतो, त्याने 8 उद्दिष्ट दिले. मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह, MBO आम्ही त्याला शॉर्टमध्ये मॅनेजमेंट. उद्दिष्टाद्वारे व्यवस्था, म्हणजे तुम्ही एक उद्दिष्ट ठरवा आणि ते पूर्ण करा. मग त्याने ते सांगितलं त्यावेळेला की मार्केटिंग म्हणजे विपणन हे कोणत्याही संस्थेचं सगळ्यात महत्वाचं ध्येय असतं. म्हणजे आम्ही जे काय करतोय ते विकलं गेलं पाहिजे, हे पहिलं ध्येय आहे. हे त्यांनी सांगितलं 1950ला. आज अजून तो काय म्हणतोय, नवप्रवर्तन ही वाढ व विकासाची गुरु केली आहे. नवप्रवर्तन म्हणजे इनोव्हेशन, सातत्यानं इनोव्हेशन. त्याबद्दल काही थोडासा एक विषांत एक भाग सांगेन. म्हणजे माझ्या डोक्यात 35 वर्षाच्या नोकरीच्या ह्याच्यातनं असं वाटतं की आमच्या ज्या आजच्या परीक्षा पद्धती आहेत ना, त्या कुठेतरी चेंज करायला पाहिजे. का करायला पाहिजे त्याचं कारण सांगितलं. तुम्हाला पटलं तर होय, म्हणा नसेल तर माझ्यावर सोडतो. कारण आज आम्ही 3 तासाचा पेपर घेतो, पण त्या पेपरमध्ये आम्ही काय करतो की त्यांना अभ्यासलेलं किती लक्षात राहिले म्हणजे मेमोराईज, ह्याचीच परीक्षा घेतो. पण आम्ही क्रिटिकल थिंकिंगची परीक्षा घेत नाही, कधीच घेत नाही, कधीच नाही. म्हणजे मी निर्णय हा एक शिकवत असताना साहेब मी त्यांना शिकवतो की निर्णय घ्यायला कुठलेच नियम नाही. माझ्या पुस्तकातलं वाक्य, कुठलेच नियम नाही. निर्णय घ्यायला नियम कुठलेच नाही. पण निर्णय कसा असला पाहिजे, योग्य वेळेला योग्य. म्हणजे घाई गडबडीने चुकीचा आणि योग्य निर्णय घेण्यासाठी विलंब लावून जाणार. घाई गडबडीने चुकीचा आणि योग्य निर्णय घेण्यासाठी विलंब लावून चालणार नाही. योग्य वेळी योग्य निर्णय. नियम तर नाही तर सचिव. आणि निर्णय कसा पाहिजे, अचूक आणि विवेकपूर्ण पाहिजे. मग आम्ही विद्यार्थ्यांना विवेक शिकवतो का? शिकवतच नाही. आपण भाग्य चर्चा होती माझी, भाग्य कशासाठी म्हणतोय तर माझं एक स्वप्न आहे जपानला जायचं. आपण जपानला जाऊन 7-8 दिवस राहून आले. सर मी दिवसातून एकदा तरी जपान मध्ये काय चाललंय याचा बघतो, कारण मी जपान मॅनेजमेंट शिकवतो. तुम्ही कुठल्याही जर साधी गोष्ट बघायची असेल तर मी आता हे सांगितलं हे जपानमध्ये शिकवलं. तुम्ही जर सर्च दिला यूट्यूबला प्ले ग्रुप एज्युकेशन इन जपान, प्ले ग्रुप, आणि मग आम्ही आमच्या प्ले ग्रुपमध्ये काय शिकवतो आणि ते काय शिकवतात यातला फरक कळेल. 5वी पर्यंत त्या विद्यार्थ्यांची कुठलीही परीक्षा घेतली जात नाही, कुठलीही घेतली जात नाही. आणि आमच्याकडं पहिलीत गेल्या की आता ते आपल्याला तर शाळेत सोडायला कोणी येतच नव्हतं, बरोबर आहे ना. आपला पण जात होतो. आता शाळेला सोडायला जायची एक आणि मग येताना त्या आमच्या दिदी असतात, माता भगिनी, ते काय चर्चा करतात, तुझा पोरगा कसा, माझा कसा, त्याला मार्क किती पडली, याला मार्क किती पडली. त्या मार्काची रेस आहे. आता आम्ही एकदा परवा सर आहेत त्याला साक्षीला, परवा आम्ही असं घेतलं की इव्हॅल्युएशन सिस्टीम कशी नवीन विकसित करता येईल आणि त्याच्यामध्ये मग क्रिटिकल थिंकिंगचं कसं त्या मुलाला हे करता येईल. पांडुरंग गुरुची कॉपीच करता येणार नाही अशी परीक्षा पद्धती आपल्याला आणता येते. तुम्हाला आठवत असेल बघा, एक पॅरेग्राफ पॅसेज द्यायचे आणि पॅसेजवरचे खाली 1-4 प्रश्न असायचे कॉम्प्रेसिव्ह. तुम्ही हे देऊ शकताय, एक त्याला सिच्युएशन द्या किंवा एक प्रॉब्लेम द्या, त्याला प्रॉब्लेम म्हणजे समस्या द्या की बाबा एखाद्या कंपनीचा विक्री कमी होत चालली आहे, ती कशी वाढवावी. बरोबर, चहा कॉफी करायची आहे,
प्रोसेस लिही, आठवून विचार करून लिही. म्हणजे क्रिटिकल थिंकिंग वाढवायला पाहिजे, विवेक शिकवायला पाहिजे, म्हणून परीक्षा पद्धती बदलायला पाहिजेत. मला माहीत नाही ते कधी साध्य होईल, पण आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. विषयांतर करून मी तुम्हाला सांगेन तसाच आहे. NEPचा उद्देश तसाच आहे. NEPवर आपण थोडंसं नंतर शेवटच्या ह्याच्यामध्ये बोलायचा प्रयत्न करणार आहे. दुसरं काय, नियोजन म्हणजे काय म्हणतो आपण, साध्या 3 शब्दाच्या एकत्रीकरणामध्ये मी नियोजन सांगतो त्यांना. थिंकिंग बिफोर डुईंग, कृती पूर्व विचार. कोणती कृती करण्यापूर्वी विचार करावा. म्हणजे प्लॅन युअर वर्क अँड देन वर्क युअर प्लॅन, असं त्याच्यामध्ये आहे. पण ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचत नाही, तसे मार्गच नाही. हे मार्ग निवडणारे संख्या खूप कमी आहे. मी परवा RIT वरती गेलो, काही मुलांचे इंटरव्ह्यू घेतला, तर त्यांना मॅनेजमेंटला आपण ॲडमिशन घेतलंय, पण मॅनेजमेंटमध्ये काय असायला पाहिजे, काय अभ्यास करायला पाहिजे, त्याचा गंत नाही. मी तुम्हाला त्यांना विचारलं तुमचं ध्येय काय, ध्येय फिक्स नाही. त्या एका मुलीने मला चांगल्या कॉलेजला MBA घ्यायचं. मी म्हटलं चांगलं कॉलेज म्हणजे काय, ते माहीत नाही तिला. म्हणजे ही आज शोकांतिका आहे. आमच्याकडं उपस्थितीचा प्रश्न मोठा होत चालला आहे. किंवा आमच्या शिक्षकांची एक नेहमी तक्रार आहे, मुलांना हल्ली काहीच येत नाही. मी हे वाक्य आमच्या कॉलेजमध्ये म्हणून देत नाही. त्याला येत नाही ना, त्याला येण्यासाठी तुम्ही काय केलं तेवढं सांगा, किंवा आपण काय करायला पाहिजे तेवढं सांगा. येत नाही म्हणणं खूप सोपं आहे, उपस्थितीत राहत नाही म्हणणं खूप सोपं आहे, मुलं सगळे अकॅडमीला जातात म्हणणं सोपं आहे. अकॅडमीला जाऊ नये, आपल्याकडे यावी म्हणून आपण काय करणार आहे, हे पॉझिटिव्ह थिंकिंग असायला पाहिजे. आपण पुढे गेलो तर त्यांनी सांगितलं बघा, त्या पीटर डक्करनी, माझा जो आवडता व्यवस्थापन तज्ज्ञ आहे, त्याने सांगितलं की नफा मिळवायला पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं नफा मिळवण्याचे 3 उद्देश असतात. एक, तुमचा व्यवसाय चांगला चालवायचं त्याचं लक्षण, नफा मिळतो म्हणजे. दुसरं, तुम्ही हे सगळं करताय त्याच्यामध्ये जी रिस्क घेताय, जोखीम, तो जोखीम पत्करल्याचा मोबदला, तो दुसरा. आणि तिसरा, आपल्याला जो कोरोनामध्ये जे भेडसावली गोष्ट ती एक तिसरा त्याच्यामधला हेतू आहे की राखीव निधी, रिझर्व्ह फंड. म्हणजे संकट काळ आला तर तो राखीव निधी तुम्हाला वापरता आला. याच्यासाठी नफा मिळवला पाहिजे. म्हणजे पहिला तुमचा नफा मिळत असेल तर व्यवसाय चांगला चालू आहे, चांगला व्यवसाय चांगला चालू असल्याचं लक्षण आहे. दुसरा आहे जोखीम पत्करल्याचा तो मोबदला आहे. आणि तिसरा आहे की संकटकाळी तुम्हाला तो राखीव निधी म्हणून वापरता आला. मग तुम्हाला जर 10 रुपये नफा झाला तर हे 3 गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये डिवाइड करायला पाहिजे. राखीव निधी 20% तुमचा आधी बाजूला ठेवला पाहिजे. म्हणून मी आमच्या आता सुरळीच्या आहे त्यांना माहिती आहे, मी त्यांना सांगायचं तुम्हाला 1 लाख रुपये दिले तर तुम्ही काय करा, कसा वापर करेल त्याचा. तर आमच्या कॉमर्स मॅनेजमेंट शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे की मी त्याचा 20% फंड बाजूला ठेवतो. आणि मग मी शॉर्ट टर्म, मिडियम टर्म आणि लॉंग टर्म त्याचा विचार करतो. हे असं याच्यामध्ये आहे. कुठलाही यातला जर व्यक्ती घेतला त्याच्यामध्ये डेमिन नावाचा एक व्यक्ती आहे, डेमिन आणि जुराम, हे मूळतः अमेरिकेचे लोक आहेत. पण जपानवरती बॉम्ब टाकल्यानंतर लोक किती जिवंत राहिले हे मोजायसाठी सुद्धा जपान अमेरिकेची माणसं बोलली. आणि त्यात हे डेमिन आणि जुराम होते. म्हणजे त्यांच्या स्टॅटिस्टिक डिपार्टमेंटला काम करणारी 2 माणसं होती. आणि ती मोजायला आली, पण जपानने त्यांचा उपयोग त्याच्यापेक्षाही जास्त करून घेतला आणि त्यांना जपानमध्येच ठेवलं. जपानमधला सर्वोत्कृष्ट पुरस्कार त्यांना दिला. पण त्यांच्याकडून साध्य काय करून घेतलं तर क्वालिटी मॅनेजमेंटचा. आमच्याकडे कन्सेप्ट आहे साहेब, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, TQM. बऱ्याचशा संकल्पना आपण माहिती पण आहेत आणि त्यांनी तिथं किर्लोस्करला प्रमुख असताना काही वापरले पण, जसं काही काइझेन असेल, क्वालिटी कंट्रोल असेल, 6 सिग्मा असेल, ह्या सगळ्या जपानमधल्या क्वालिटीच्या कन्सेप्ट आहेत. साहेब जी 6 सिग्माची कन्सेप्ट आहे आपण माहिती आहे की 10 लाख जर कामं केली तर त्याच्यामध्ये फक्त दोष 3.4. 10 लाख कामामध्ये आमच्याकडे रिजेक्शन मला वाटतं 2% रिजेक्शन
मान्य असते. 100 मध्ये 2 वस्तू खराब असल्या तरी चालते, पण 10 लाखामध्ये 3.4 म्हणजे जपान का श्रेष्ठ आहे, का ॲक्युरेसी तिथं आहे, हे असल्या उदाहरण आपल्याला लक्ष येते. कायझेनमध्ये 5S पद्धती सांगितली, म्हणजे टाकाऊ पदार्थ आहे त्याची त्वरित विल्हेवाट लावा, तो ठेवू नका. कारण तो ठेवला की त्याचा पुढे त्याचा खर्च वाढत जातोय. ठिकाण ठेवलंय तिथं त्याची जागा वाढते, कारण जपानमध्ये गोडाऊन्स नाही. नो गोडाऊन्स इन जपानमध्ये गोडाऊन्स, कारण माल येतो, प्रोसेस होते आणि बाहेर जातो. म्हणून जपान. चीनचा सुद्धा उल्लेख निघाला म्हणून सांगतो. आम्ही आता चीनचा पण आपला अभ्यास केला, पण चीननं आपल्याला माहिती असेल किंवा नसेल, तुमच्या